बघ काही झालेलं नाहीये, बाबाचा फोन आला होता आणि नेहमीसारखं तो मला काहीतरी टोचून बोलला. तो विसरून पण गेला असेल यार. बसला असेल आता शरीर फाडत. पण तू विसरलीस का? नाही ना? सांग आता काय झालं. मी कशी विसरीन सौमित्र? एक तर ही सगळी तुझी चूक आहे. माझी चूक? हो. मला म्हणलं होतास की आई बाबांशी नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न कर, जो मी केला. पण काय लक्षात आलं की त्यांना माझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये. अरे माझ्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सुद्धा त्यांना कळत नाही. काय झालं नक्की सांगणार आहेस? मी काल पोहे केले होते, सगळ्यांना ते आवडले होते. मी तुझ्या घरी नेऊन दिले तर सगळ्यांनी किती कौतुक केलं होतं. मला खूप छान वाटत होतं, मनापासून आनंद होत होता मला. म्हणून मी बाबांना फोन केला तर ऍज युजल ते बिझी होते. फाईन. पण त्यांनी त्याच्यानंतर परत जेव्हा फोन केला तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा मला तर पोहे जमायला लागले. खूप खुश होते रे. तर त्यावर ते मला असं म्हणाले की बरोबर आहे, जमायलाच पाहिजेत पोहे, कारण सौमित्राच्या घरी जाऊन तुला काय करायचंय, हाऊसवाईफच व्हायचंय ना. असंही मला इतका राग आला ना सौमित्र, तू इमॅजिनही नाही करू शकत. मला खूप राग आला. म्हणजे बघ ना, माझा हा आनंद आहे या छोट्या गोष्टीतला, हे सुद्धा ते समजून नाही घेऊ शकत. त्यांना काहीच पडलेलं नाहीये माझी. आता मला सांग, यामध्ये चूक कोणाची? ते जे काही वागले ते चुकीचं होतं की नव्हतं? साहजिक आहे, तू इमोशनल होणं साहजिक आहे. नाही, थांब. मी परत विचारते प्रश्न. ते जे काही वागले ते चुकीचं होतं की नव्हतं? नाही म्हणजे खरं तर त्यांनी तुझं कौतुक करायला हवं होतं. एक्झॅक्टली. पण त्यांना स्वयंपाकासारख्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसेल. इंटरेस्ट त्यांना माझ्या कुठल्याच गोष्टीत नाहीये. जाऊ दे ना, आपण कशाला त्यांना कन्सिडर करतोय? आपण परत तेच करतो आणि त्रास होतो मला त्यांचा विचार केला. अगं मैत्री, आपल्याला त्यांचा विचार केलाच पाहिजे. शेवटी तुझे आई वडील आहेत ते. म्हणजे तूही त्यांचीच बाजू घेतोय? अगं बाजू नाही घेते मी, त्यांच्या बाजूने विचार करतोय. पण तेच म्हणजे मी चुकीची आहे आणि ते बरोबर आहे, हेच म्हणायचंय ना तुला? हे बघ, तू असं चिडचिड केलीस तर कसं होणार? तू चिडलीस की मग सगळ्या गोष्टी परत बिघडणार की नाही? मी काय करू यार? मला नाही कळत. मला राग आला की मी बोलून टाकते अशी पचकन. हे बघ, तू आता जास्त चिडू नकोस, नाही तर आपल्यात उगाचच भांडण होईल. ठीक आहे, पण तू हा विषय नाही काढायचास परत. ओके, नाही काढत. ठीक आहे, चला आता मला निघायचं, उशीर झालाय. क्लिनिकला पोचायचंय. निघायचं? निघूयात का? नाही. चल, तुला जाता आता एक विघ्नेशची गंमत सांगतो. लाईम वॉटरमुळे ना शरीरातले टॉक्सिन सगळे बाहेर पडतात. छान. ऐशू, काय काम आहे? बोल. काम? कसलं काम? काहीतरी काय? काम आहे. हा, बरोबर आहे तुझं. आमचं मॅगझिनचं काम आहे. म्हणजे सरांनीच मला ही जबाबदारी दिली. मी त्यांना म्हणलं की मी रिसेप्शनिस्ट आहे, मी काही ही कामं कशी करणार ना मी. तर प्रस्तावना पुरे, मुद्द्यावर आहे. हो, तर आमच्या मॅगझिनसाठी एक फोटोशूट करायचंय, कव्हर साठी फोटोशूट. तर आम्ही सिद्ध झालोय सगळे. त्या शूट साठी सगळे तयार झालोय. आणि सिद्धार्थ ला आम्ही फायनलाइज केलंय, म्हणजे आमच्या सरांनी फायनलाइज केलंय कव्हरच्या फोटोशूट साठी. बघ, मीच सुचवलं त्याचं नाव. पण दुसरा पर्याय आहे का त्याला? तू सांग मला. मी सरांना म्हणलं की मी ओळखते त्याला. तो इतके खुश झाले माझ्यावर, माहितीये. म्हणजे आता
आमच्या सगळ्यांमध्ये त्यातल्या त्यात मीच ओळखते ना त्याला. तर सर खूप खुश झाले. मग मी म्हणलं तोही मला ओळखतो. मी असं म्हणल्यामुळे माझं जे काही इम्प्रेशन पडलंय सगळ्या ऑफिसमध्ये आमच्या, अच्छा, म्हणून असं करायला लागलं. वा वा वा, ग्रेट, मस्त. आय एम प्राऊड ऑफ यू आयशू. मी काय करणं एक्सपेक्टेड आहे? फोन. म्हणजे फोन तू का करशील? फोन मीच करणार आहे. तू फक्त नंबर मिळवून दे त्याचा मला. एक मिनिट, नंबर तर तुला त्यांनी मागेच एकदा दिला होता ना? हो. मग बहुतेक मी तो लिहून घ्यायला चुकले होते. तो त्याचा नंबर नाहीये. ओ, तर तू नाही आयशू, एक मिनिट. हे बघ, मी नंबर नाही देऊ शकत तुला, कारण मुळात आमची डायरेक्टली ओळख नाही. अगं तुमच्या स्टुडिओत येतो ना पण तो. तुला कसं काय माहिती? त्या दिवशी मी तुला भेटायला येणार होते तेव्हा तो आला होता. नाही, मी नव्हते तेव्हा स्टुडिओत. मी त्याच्या अकाउंटवर फोटो पाहिला त्याचा तुमच्या स्टुडिओतला. अवघड आहे आयशू. मी नंबर देणं खरंच अवघड आहे. मी नाही देऊ शकत असा कुठला तरी तिराहिताचा नंबर नाही देऊ शकत. तिराहिताचा? अगं सिद्धार्थ, माझ्यासाठी तिराहित आहे का कोणी? मी तू कामासाठी हवाय मला नंबर. मॅगझिनच्या कामासाठी नंबर हवाय त्याचा. मैत्री कुठे गेली? मैत्री आणते बाहेर. नो नाही, कुठे गेली? कुठे? इथं कल्पना नाही मी. आणि असं सांगून गेले की उशीर होईल. उशीर होईल. हो का? आणि तुम्ही दोघं काय करता इथे? अभ्यासच करत होतो आम्ही. हा मी अभ्यास करत होतो. हा आत्ताच डोकावला इथे. हा आत्ताच डोकावलं. कसला अभ्यास? ते यशस्वी सीएच्या परीक्षेचा. हा, आणि अभ्यास करून करून ते डोक्याला शॉट लागला म्हणून मग थोडी लिटल थोडी आम्ही दोघांनी गाण्याची मैफिल रंगवली चांगली. हो का? हा. अच्छा, तूच परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी इथे राहतोस तर. करा, अभ्यास करा. उगाच माझ्यामुळे फेल झाला असं व्हायला नको. नाही असं काही नाही काका, तो कायम फेल होत असतो, त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. यावेळेला नाही फेल होणार आहे. पण नाही, तू मागच्या वेळेला पण असंच म्हणला होता. यावेळेला नाही होणार आहे. नाही पण बघ, जरा पाणी आण. हो, पाणी आणते का? आणि बर्फ आहे का बघा घरात. मी तू मला प्लीज नंबर दे त्याचा. अगं कामासाठी हवाय ना मला, जाहिरातीसाठी. मी तू प्लीज, तू देऊ शकतेस ग. नाही. हे बघ मी तू जर मला नंबर नाही दिलास ना तर काय? तर मला ऑफिस मधून काढून टाकतील अगं. तुला माहितीये ना माझ्या घरी ऑलरेडी किती प्रॉब्लेम्स आहेत. त्यात महागाई एवढी वाढली आहे, त्या नोटा बंद झाल्या आहेत. मला परत नोकरी कधी मिळेल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तू काय आयशू, ही जी विमानं तू उडवतेस ना सिद्धार्थच्या नावाने आकाशात, ती जरा खाली आण. होतच बसलो सगळीकडे. नंतर लक्षात आलं, अरे ही मुलगी पाण्यात होती. तसाच तिरासारखा धावलो, पटकन उचलून घेतलं तिला, किनाऱ्यावर घेऊन आलो. रात्रभर असंच कवटाळून बसलो.